झालेली आहे. नेमक्या पदासाठी किती जणांची नियुक्ती करण्यात आली? 10 उपाध्यक्ष या जिल्ह्यावरती नेमलेले आहेत. 10 सचिव, 4 सरचिटणीस, महिला आघाडी, युवा मोर्चा असे 7 उपमोर्चा आहेत. अशी पूर्ण एक 80 जणांची टीम बनवलेली आहे. विशेषतः निवडणुकीमध्ये नियुक्ती पहिल्यांदा झाली. काय नेमकं या नियुक्तीमध्ये वेगळं आहे? काय झालं की आपण जेव्हा मी जिल्हाधिकारी झाल्यापासून अंबरनाथ निवडणूक असेल, अंबरनाथची निवडणूक असेल, कल्याण डोंबिवलीची निवडणूक असेल, अशा काळामध्ये ह्या दोन्ही निवडणुका तसेच त्याच्यामुळे बरेचसे लोकांना सामावून घ्यायचं होतं. जुने कार्यकर्ते ज्यांना नगरसेवक तिकीट मिळालेलं आहे त्यांना ह्या कार्यक्रमामध्ये घेतलं नाही. असं आहे की संघटना बांधण्यासाठी काम करायचं होतं आणि आमच्याकडे एक अशी पद्धत आहे की एक व्यक्ती एक पद, त्यामुळे ही टीम थोडीशी संघटना सगळी टीम बनवायला थोडा वेळ घेतो. बाहेरच्या पक्षातून आलेल्या लोकांना पण यामध्ये संधी देण्यात आली, त्याबद्दल काय सांगा? आता ते बाहेरचे आले नाही आहे, आमच्यामध्ये आले त्यात आमचे सहकारी आहे आणि भारतीय जनता पार्टी नेहमीच माहिती आहे की सहकार्याला घेऊन चालतो. बॅलन्स करण्याचा एक प्रयत्न केला आहे का? मग जुने आणि बाहेरून आलेले नवीन असं बॅलन्स करायचा प्रयत्न केला नाही, असं काही नाही बॅलन्स करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जुने जे गेलेले होते ते भाजपाचेच होते, भाजपाचेच आहेत आणि पूर्वी भाजपातच होते. थोडंसं तुम्ही ज्याप्रमाणे म्हणता की बॅलन्स करण्याचा प्रयत्न केला, बॅलन्स नाही. आम्हाला संघटना चालवायची आहे, संघटनेमध्ये बॅलन्स नाही, एकटा चालते, ते एकेवर आम्हाला काम करायचं. निवडणुकीमध्ये जे विरोधामध्ये अपक्ष म्हणून उमेदवारी लढलेले उपमहापौर यांच्या समोरच आपले बुधाराम सरनोबत होते, त्यांना देखील तुम्ही पद दिलेले, त्यांना देखील घेतलेले. त्यांनी आमच्याकडे माफीनामा दिला होता. तो माफीनामा आम्ही शिस्तभंग समितीकडे पाठवला आणि शिस्तभंग समितीने तो त्यांची माफीनामा मान्य केला म्हणून त्यांना आम्ही केला. कशा प्रकारे आता या कमिटीच्या माध्यमातून नियोजन असणार आहे, काय नेमकं यांच्यावरती जबाबदारी आपण पाहिल्या असतील त्याप्रमाणे या पुढील काळामध्ये 2029 पर्यंत ज्या निवडणुका येणार आहेत त्यासाठी संघटनात्मक जे शक्य होईल, जे करावं लागेल, ज्याप्रमाणे करावं लागेल त्यासाठी आमची जिल्ह्याची टीम संपूर्णपणे कार्यरत असणार आणि टीम आमची सगळी ती पाहिली असेल. सगळेच एकदम ताकदवर आणि काम करणारे लोक आहेत. जसं की टीममध्ये बघा सगळे अनुभवी आहेत.